सन्माननीय पालघर जिल्हा महिला सक्षमीकरण प्रमुख यांचं लक्ष सेवाभावी संस्थेच्या आमचे पोलीस सहकारी जेव्हा या ठिकाणी आपल्या सामाजिक उपक्रमांमध्ये सहभागी होत असतात, पालकर साहेब यांचं आपण स्वागत करतोय। टाळ्यांनी आपलाही चांगला व्यायाम होतो आणि त्याच्यामुळे टाळ्या जरा भरगच्च आपण वाजवाव्यात। त्यानंतर आपल्या जिल्ह्यातील विविध प्रश्न असतील त्या प्रश्नांवर आपण सातत्यानं बोलत असतात, त्याच्यामुळे आपलंही मी त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित आमचे मित्र सन्माननीय अजिंक्य पाटील, शिवसेना युवा सेनेचे सक्रिय कार्यकर्ते, त्याचबरोबर पुढून उपस्थित आमच्या दलिताई पालवे या देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। सन्माननीय कांतीलालजी देशमुख साहेब हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। शिवसेना सोहळ्याकडे वळणार आहोत। जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत सर्वांच्या। दादांचा पुरस्कार देऊन त्यांचा हा सत्कार करायचा, जरा टाळ्या वाजवा। काम करणं हे फार महत्त्वाचं देवरांच्या उपस्थितीमध्ये आपण या संस्थेचा आहे। सोबतच काहींनाही विनंती असेल आपण सोबत जॉईन व्हा आणि मंगासाहेब आपल्यालाही विनंती असेल आपण जॉईन व्हा। जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत। आपले विविध वाडा तालुक्यातले पालघर जिल्ह्याचे प्रश्न हे सातत्यानं आपल्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून आपण त्यांचा प्रथम क्रमांकाने त्यांचा सन्मान होतोय। रोहितजी पागरे गणपती यानंतर सन्मान चिन्ह आणि उच्च देऊन स्वीकार करायचा आहे। त्याच्यानंतर पुढील सन्मान होतोय गणेशजी नायकर। यानंतर मी निमंत्रित करतोय ॲडव्होकेट रसिका कराळे आहेत का? रांगोळी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आणि या खरं तर आपल्या ग्रामीण भागांमध्ये आपल्या गाववाड्या खेड्यांमध्ये बरेच मंडळी आमच्या बऱ्याच माता भगिनी फार सुंदर रांगोळी काढत असतात। म्हणजे कसल्याही प्रकारचं प्रशिक्षण नसताना देखील अगदी प्रशिक्षण घेतलेल्यांनाही मागे टाकतील असे वाडा तालुक्यामध्ये बरेचसे कलागुण आमच्या माता भगिनींमध्ये आहेत आणि ते रांगोळीच्या माध्यमातून आपण साकारत असतात। त्या निमित्तानं ॲडव्होकेट रसिकाताई कराळे यांनी रांगोळी स्पर्धेमध्ये सहभाग दर्शवला आणि त्यांचा प्रथम क्रमांक आलेला आहे।
पुढील प्रशस्ती पत्रकाचा स्वीकार करण्यात जरी आला नसेल पण तरी देखील प्रमाणपत्र घेऊन त्यांचा सन्मान केला जाईल। त्याच्यामुळे त्यांनी प्रमाणपत्राचा स्वीकार करायचा आहे। पुढील आपली महाराष्ट्राची ओळख लोक